मित्रांनो, देवी माता लक्ष्मी प्रत्येक स्त्रीला सांगतात की या 5 वस्तू कधीच कोणालाच दान करू नयेत. या वस्तू कोणालाही दान केल्यास भयंकर गरिबी येते. आज मी तुम्हाला देवी माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे. या कथेच्या माध्यमातून केले की आपल्या घरातील वस्तू इतरांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू दान करते त्या स्त्रीच्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते. म्हणूनच मित्रांनो, ही कथा पूर्णपणे ऐकलीच पाहिजे, कारण अर्धी पूर्ण ऐकणे हे घातक असते. जी कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याची झोळी पूर्णपणे भरलेली असते. चला तर वेळ न घालवता मी तुम्हाला ही कथा सांगणार आहे. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वी विदर्भ प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री राहत होती आणि ती सासू सोबत राहत होती आणि जी नेहमी धर्माचे पालन करण्यास तत्पर राहत होती आणि घरातील सर्व कामात कुशल होती. सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता आणि ती नेहमीच इतरांना मदत करायची. सुकन्याचा नवरा संजय दुकानदार होता. त्याचे धान्याचे दुकान होते. लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकत होता. सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते. ती आपल्या पतीला परमदेवता मानत होती आणि कसलीही तक्रार न करता त्याची सेवा करत असे. मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची. त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची. सुकन्या रोज नवऱ्याच्या अगोदर उठायची आणि घराचं अंगण स्वच्छ करायची. नंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची आणि देवतांची पूजा करायची. अशा प्रकारे ती तिच्या दिनचर्या पार पाडायची. मित्रांनो, सुकन्या कधीही कोणाचा अनादर करत नसे. ती सगळ्यांची गोड आवाजात बोलायची. छोट्या मोठ्यांचा सर्वांचा आदर करत असे. म्हणूनच सुकन्याला पाहून ते म्हणायचे की तू लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची किती छान काळजी घेते. याशिवाय परोपकार करताना कधीही हात मागे घेतला नाही. कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिने भिक्षा न देता परत पाठवले नाही. त्याच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने गेले नाही. जो कोणी उपाशी पोटी तिच्या दारात यायचा आणि पोट भरूनच जेवून परतायचा. त्यामुळे तिच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदित झाले आणि तिला आशीर्वाद दिला. एवढेच नाही तर सुकन्याने तिच्या शेजारच्याचीही मदत केली. तिच्या शेजारी राहणाऱ्या गरिबांना, अनोळखी लोकांना ती रोज अन्न द्यायची. त्यामुळे सुकन्याचा तिच्या शेजारची फार आदर केला. ती म्हणायचे, अरे ही सुकन्या देवीचंच आहे आणि आई अन्नपूर्णाच्या रूपात जन्म घेतला आहे. जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करत तेव्हा सर्वच चांगलेच बोलायचे. पूर्ण लोकांचे म्हणणे ऐकूनही सुकन्याला कधीही गर्व झाला नाही. त्या सर्वांशी ती आदराने बोलायची. असेच दिवस चालत होते. मग एके दिवशी सुकन्याची शेजारीण तिच्या घरी येते. मग सुकन्या तिचे आदराने स्वागत करते. तिला प्रेमानं सांगते, ये ताई, आमच्या घरी आज अचानक कसं येणं झालं? तुला काही हवे असेल तर मला सांग बरं, मी तुला नक्कीच मदत करेन. सुकन्याला शेजारीण सांगते, हे सुकन्या ताई, आज माझ्या घरी माझे नातेवाईक आलेले आहेत आणि मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे एक तवा, कोळपट आणि बेलन मागण्यासाठी आलेले आहे. काही वेळासाठी मला बेलन आणि कोळपट दिल्यास खूप उपकार होतील. माझं काम झाल्यावर मी तुम्हाला ते परत करीन. सुकन्या म्हणते, अहो ताई, यात काय मोठी गोष्ट आहे. सध्या मला कोळपट बेलनाची गरज नाही. म्हणूनच तुम्ही माझं तवा, कोळपट बेलणं घेऊन जाऊ शकता. थांबा, मी आता आणते. मग सुकन्या तिच्या स्वयंपाकघरामध्ये जाते आणि कोळपट बेलणं घेऊन येते आणि ती तिच्या शेजारणीला देते. मग तिची शेजारीण म्हणते, ताई, तुमचे खूप खूप उपकार झाले. मी माझ्या पाहुण्यांचं जेवण झाल्यावर तुमचं कोळपट बेलन परत आणून देते. मग सुकन्या म्हणते, ताई, त्यात काय काळजी करता, तुमचं काम झाल्यानंतर परत आणून द्या. मग शेजारीण सुकन्याचे तवा, कोळपट बेलन घेऊन जाते. काही वेळाने सुकन्याच्या घरी दुसरी बाई येते आणि तेव्हा तिचंही प्रेमाने स्वागत करते. या ताई, आज अचानक कसं काय येणं केलं माझ्याकडे? अजिबात संकोच करू नका आणि मला सांगा, तुमचं माझ्याकडे काही काम आहे का? तेव्हा ती स्त्री म्हणते, अहो ताई, माझ्या घरात खूपच कचरा झालेला आहे आणि मुलाने झाडू मोडला आहे
आणि आता माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काहीच नाही, म्हणूनच मी तुमच्याकडे झाडू मागण्यासाठी आलेले आहे. तुमची काही अडचण नसेल तर मला तुमचा झाडू द्या. मी माझं घर स्वच्छ करून मी झाडू तुम्हाला परत करेन. सुकन्या त्या शेजारणीला म्हणते, अहो ताई, त्यात काय अडचण, तो फक्त झाडूच आहे. तुम्ही थांबा, मी आत्ता माझ्या घरचा झाडू आणून देते तुम्हाला. असं म्हणून सुकन्या तिच्या घरात जाते आणि झाडू आणते आणि झाडू त्या महिलेला देते. मग ती महिला झाडू घेऊन तिच्या घरातून जाते. मग काही वेळाने अजून एक स्त्री सुकन्याच्या घरात येते. सुकन्या तिचं सुद्धा मोठ्या प्रेमाने स्वागत करते. सुकन्या म्हणते, अहो ताई, या की आतमध्ये. बोला, काय चाललंय तुमचं? आज माझ्या घरी कसं काय येणं केले? बरं, असू द्या. तुम्हाला काही हवे असेल तर मन मोकळेपणाने मागा, कुठलाही संकोच करू नका. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे सुकन्या बहीण, खरंच तुम्ही खूप दयाळू आहात. मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तुम्ही प्रत्येकाला खूप मदत करत असतात, म्हणूनच मी तुमच्याकडे थोडीशी मदत मागण्यासाठी आलेले आहे. तेव्हा सुकन्या म्हणते, अहो ताई, अजिबात संकोच करू नका. जो तुम्हाला हवे असेल ते तुम्ही मागा, ते मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे सुकन्या ताई, आज माझ्या मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येत आहेत, म्हणूनच मी चिंतेत आहे. माझ्याकडे तिला देण्यासाठी दागिने आणि नवीन शालू नाही. मग मी माझ्या मुलीला घालायला काय देऊ? आमच्याकडे चांगले कपडेही नाहीत, म्हणून कृपया मला तुमचे काही दागिने आणि एका दिवसासाठी कपडे द्या. मुलगा पाहून गेल्यावर मी तुमचे दागिने आणि कपडे परत करेन. त्या शेजारणीचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली, ठीक आहे ताई, तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तुमची नक्कीच मदत करेन. थांबा, मी आता तुम्हाला दागिने आणि माझी साडी आणते, जे परिधान केल्याने तुमची मुलगी अगदी राजकुमारीसारखी दिसेल. मग सुकन्या तिच्या खोलीत जाते, दागिने आणि एक सुंदर साडी घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते. तेव्हा ती शेजारीण ती साडी व दागिने घेऊन जाते. मग संध्याकाळ होते आणि आणखीन एक शेजारीण सुकन्याच्या घरी येते. सुकन्या ही तिचं मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ए बहीण, आज माझ्या घरी कसं येणं झालं? ती शेजारीण सुकन्याला म्हणते, हे सुकन्या बहीण, तू खरंच खूप दयाळू आहेस, म्हणूनच मी तुझ्याकडे आलेले आहे. माझ्या तान्या बाळाला भूक लागलेली आहे. माझ्या बाळासाठी दूध मिळाले तर तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल. त्याला प्यायला दूध नाही, म्हणूनच मी तुमच्याकडे दूध मागण्यासाठी आलेले आहे. तेव्हा सुकन्या म्हणते, अगं ताई, यात काय मोठी गोष्ट, मी आत्ता तुझ्या बाळासाठी दूध घेऊन येते. मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि थोडेसे दूध घेऊन येते आणि त्या शेजारणीला देते. मग ती शेजारीण सुद्धा आनंदाने दूध घेऊन जाते. मित्रांनो, अशा प्रकारे सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरातील सर्व कामे करते. मग रात्र होताच तिचा नवरा घरी परतला. मग सुकन्या तिच्या नवऱ्याला पाहून नमस्कार करते. सुकन्या तिच्या नवऱ्याची चांगली सेवा करते. मग जेवण करतात आणि झोपतात. मग सकाळी उठल्यावर त्यांना एक वाईट बातमी कानावर येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे कहाणीचा पार्ट 1 झालेला आहे. तर पुढे काय घडते हे पार्ट 2 मध्ये आपण दाखवणार आहोत. तर पार्ट 2 बघायला विसरू नका. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.